आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. विमाननगर येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये पहाटेच्या वेळी दूध टाकण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून चोरी करणाऱ्या चोरट्यास विमानतळ पोलिसांनी अटक करत गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत चोरीस गेलेली 1,32,000 रुपयांची रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी विमाननगर येथील न्यू एअरपोर्ट रोडवरील एमिनन्स बाय नाईकनवरे या उच्चभ्रू सोसायटीत राहणारे सूर्यनारायण राजरतिलम यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने 1,32,000 रुपये चोरी केल्याची घटना घडली होती. या घटनेबाबत फिर्यादी यांनी विमानतळ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर 31/2026 भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 331(3) व 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सुरू केला. तपासादरम्यान सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करण्यात आली. त्यामध्ये दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी पहाटे सुमारे 5:30 वाजता दूध देण्यासाठी येणारा एक इसम संशयास्पदरित्या सोसायटीमध्ये फिरताना स्पष्टपणे दिसून आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी व्यंकटेश वसंत करंडे वय 34 वर्षे राहणार जय विश्वकर्मा सोसायटी रूम नंबर 2 विद्यानगर वडगावशेरी पुणे यास ताब्यात घेतले. कौशल्यपूर्ण व सखोल चौकशीत आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपासात आरोपीकडून चोरी केलेली 1,32,000 रुपयांची संपूर्ण रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पा, पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त खराडी विभाग प्रांजली सोनवणे यांच्या आदेशान्वये विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार लालू कर्रे, अंकुश जोगदंडे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अब्बादास चव्हाण, अभयकुमार नागटिळक, शंकर वाघुले, सना शेख यांच्या पथकाने केली आहे.